कांदा उत्पादक शेतकऱ्यावर आता दुहेरी संकट आलेलं आहे। अगोदर पाहिलं तर बाजारभावाचा अक्षरशः 1200 ते 1500 रुपयेपर्यंत बाजारभाव कोसळलेले आहेत। तर आता 27, 28 आणि 29 तारखेला हवामान विभागाने पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्याची डोकेदुखी वाढलेली आहे। आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला हे सांगा बाबा, का तुम्ही बाजार समितीमध्ये आज कांदे विक्रीला आणलेले आहेत, काय बाजारभाव मिळाला? काय बाजाराचं काही खरं नाही हो। बाजार 1000पासून तर 1700पर्यंत कांदे विकू राहिले फक्त। या भावात काय परवडतं? काहीच परवडत नाही या भावामध्ये, बरोबर आहे का? असं तुम्ही या ठिकाणी कांदे विक्रीला आलेले तर काय बाजारभाव मिळाला आणि आता पावसाचं आणि गारपिटीचं सांगितलेलं आहे, तर याच्यामुळे काय होणार आहे? सरासरी 14 ते 15च भाव चालू आहे आता सध्या कांद्याला। याच्यात काय उत्पन्न खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही ना। आणि पाऊस आणि गारपिटीचं ते तर अवघडच आहे। परत आणखीन मग औषधं फवारण्या खर्च जादा येतोय कांदे पिकवायला, त्याच्यात उत्पन्न कमी आणि त्याच्यात बाजारभाव असं म्हणलं होतं काय शेतकऱ्याचं उत्पन्न खर्च निघायला मागे। 15 दिवसांपूर्वी बाबा मला हे सांगा, तुम्ही कांदे विक्रीला आणले, तुम्हाला काय बाजारभाव मिळाला आणि आता हवामान विभागाने पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे, तर काय सांगाल? आता हे हवामान खात्याने जे पावसाचा हे दिला, ही शेतकऱ्याची अनुदान एकदम नुकसानच होणार। गहू जाणार, हरभरे जाणार, कांद्याची भरपूर नुकसान होणार, रोगराई येणार। पण एवढं करून आजच्या बाजार भावात जर विचार केला तर खर्चसुद्धा होणार नाही तयार। आता याच्या पुढं सरकार काय विचार केला पाहिजे, सरकारनं विचार केला पाहिजे। सरकारवर जनतेचा विश्वास होता म्हणून भाजप सरकार महाराष्ट्रात दिलं आणि केंद्रात दिलं, पण आता ते विचार करतं का नाही करतं याच्यावर विचार करावा लागेल ना। 20% निर्यातसुद्धा त्यांना शुल्क रद्द केली पाहिजे आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 2-3 महिन्याला 1000-1500 रुपये तरी अनुदान जागा तरी झालं पाहिजे, देवाभाऊ तरी जागा झाला पाहिजे। नाहीतर मग देवाभाऊ मुख्यमंत्री झाले, जागेवर झोपले, काही उपयोग नाही, काही नाही। शेतकऱ्याचं काहीवारी देवाभाऊ जे आहे ना काहीतरी केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना। आज आमचं एकंदरीत पाहता शेतकऱ्यांची मागणी आहेत की आता पावसाचं गारपिटीचा इशारा दिलेला आहे, त्याच्यामुळे नुकसान होईल आणि दुसरीकडे कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे निर्यात शुल्क 20% हटवलं पाहिजे आणि कांद्याला 1000 ते 2000 रुपये इतकं प्रति क्विंटलला अनुदान दिलं पाहिजे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।